आता बातमी बीडमधनं आहे। स्वातंत्र्याला 80 वर्ष पूर्ण होत आली आहेत, पण बीड जिल्ह्यामधील वडवणी तालुक्यातील आगार तांड्यावर आजही विकासाचा रस्ता पोहोचलेलाच नाहीये। गावात जाण्यासाठी 5 किलोमीटर पायी चालावं लागतंय। पावसाळ्यात गावाचा संपर्क पूर्णतः तुटतो, तर विद्यार्थ्यांचं 1 ते 1.5 महिना शिक्षणच बंद राहतं। आजपर्यंत या गावात एसटी बस सुद्धा पोहोचलेली नाहीये। त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी आता शासनाच्या उदासीनतेविरोधात अनोखं आंदोलन छेडलंय। हे गाव आणि गावातील सर्व सरकारी योजना विकणे आहे असा उपरोधिक फलक लावत लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात आलंय। आश्वासनांचा पाऊस पडतो, पण विकासाचा एक थेंबही या तांड्यापर्यंत पोहोचत नाही असा ग्रामस्थांचा थेट आरोप आहे। रस्ता तर नाहीच नाही। रस्ता तिथे एवढी खूप अडचण आहे की बरसातीमध्ये 2-4 महिने आमचे नातरुंड 15 घरी असतात, शिकायला जात नाही, सोयीच नाही कोणत्या गोष्टीची। म्हणजे जो मेन रस्ता आहे हा, किती पायी चालत जावं लागतं? मेन रस्ता ते आडवा रस्ता आहे, मोठा रस्ता, तिथवर चालत जावं लागतं। हे दिवसात कुणी पोरं चालत जात नाही, काय नाही, शाळा बंद आहे सध्याला। एखाद्या दिवस आजारी पडल्यावर कसं करतात? आजारी पडल्यावर एक जागेवर जातात, जागेवर मरतात। वाहन भेटत नाही, जायला रस्ता नाही, बरोबर पाऊस चालू असलं की घरात मरायचं, पण साधन नाही कोणत्या गोष्टीचं।